पुण्यामध्ये केशवनगर येथे अ, गोदरेज ज्यू सोसायटीमध्ये एक भेटीगाठीच्या कार्यक्रमासाठी एक निलंगा तालुक्यातील मुलीचे आई भाऊ बहीण आलेले आहे. ते त्यांच्या मुली संदर्भात माहिती देतील. जन्मतारीख काय मुलीची? 2000 2000चा जन्म आहे. 2000 आणि शिक्षण काय? MCA. MCA शिक्षण झालेलं आहे. आणि सध्या काय करते? सध्या पुण्यात जॉबला आहे. पुण्यात जॉबला आहे. तुम्ही किती बहीण भाऊ ताई? आम्ही तिघ आहे. सगळ्यात मोठी आहे हा. आणि माझी बहीण 2 नंबर आणि सगळ्यात छोटा भाऊ. छोटा भाऊ आहे. आता 2 नंबरच्या बहिणीचं लग्न हो. करते, तुझं झालेलं आहे. हो. बरं बरं. आणि वडील वारले ना? आई आहे. वडील कुठं सर्व्हिसला होते का? टीचर टीचर होते. आता अपेक्षा काय विचारतो? बरं, काय अपेक्षा काय आहे? आता कसं स्थळ पाहिजे? पेक्षा म्हणजे राहायला पुण्यामध्ये हवंय हा आणि जॉब वगैरे पुण्यामध्ये, थोडीफार शेती आणि म्हणजे व्यसन काही नको आहे असं बिना व्यसनी. हा हा निर्व्यसनी. निर्व्यसनी पाहिजे, पुण्यात राहणारा पाहिजे आणि थोडीफार गावाकडे शेती पाहिजे. हा हा जॉब चांगला करतो. जॉब चांगला पाहिजे. आईला तर जॉब महत्वाचा असतो, मुलगा समजदार पाहिजे आणि परिवाराला धरून चालणारा पाहिजे. असं फार काही मोठी अपेक्षा नाही. त्याच्याकडे गाडी बंगला 10-20 एकर शेती असं काही नाही ना, कारण तुमच्या त्या भागात भरपूर शेती असते. आम्हाला म्हणजे शेती चांगली असलीच पाहिजे, म्हणजे कमीत कमी 10 एकर तर असावी. 10 एकर पाहिजे. तुम्हाला किती शेती? आम्हाला 15 आहे. तुम्हाला 15 आहे. हा. तू एकटाच आहे का? हो, एकटाच आहे. तुला 15 आहे, त्याच्यामुळे तुला वाटतं बहिणीला 10 एकर हा, पाहिजे. थोडीफार तरी असावी. हा नाही साहजिकच आहे. थोडं कमी जास्त जमीन चालेल, पण ऍटलीस्ट घर हा. वगैरे हा. आणि चांगल्या म्हणजे कंपनीमध्ये. चांगल्या ठिकाणी जॉबला जर असते तर जमीन थोडीफार कमी अधिक असली तरी चालते. ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. तसेच माझी मोठी मुलगी अश्विनी सोनवणे, ती गोदरेज सोसायटी या ठिकाणी भेटीगाठी करून अनुरूप जोडीदार देण्याचं काम करते. तिचा संपर्क नंबर आहे, सांग नंबर. 9270 20 20 25. तर असं आम्ही प्रत्येक शनिवारी रविवारी पुण्यामध्ये बाणेर तसेच केशवनगर या परिसरात भेटीगाठी करत असतो. आणि मी जसं पुण्यात ज्या ज्या ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटगाठ करून अनुरूप जोडदार देण्याचं काम करतो. तर आता ह्या निलंगा तालुक्यातून काही आल्या होत्या, त्यांना मला भेटायची इच्छा होती. संध्याकाळी उशीर झाला तरी त्या धावपळ करीत आल्या, कारण त्यांचा एक माझ्यावर असलेला विश्वास, माझ्या कार्याबद्दल असलेलं प्रेम, म्हणून इथपर्यंत झालं. तुम्हाला कसं वाटतं आपलं कार्य? खूप छान वाटतं, छान चांगलं वाटतं. आणि सगळ्या गोष्टी आपण अगदी निर्मळ स्वच्छ मनाने करत असतो. आवडलं ना ताई? आणि तुम्ही चिंता करायची नाही, तुमच्या मुलीचं खूप चांगलं होणार आहे. कारण मर्यादित अपेक्षा जर असेल ना तर चांगलं होतं. आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा आम्ही चांगलं देऊ, कारण आम्हालाही वाटतं आमचं नाव निघावं, चांगलं तुमचं जमलं तर तुमच्या भाऊचं लग्न आहे, तुझं जरी झालं तर तुझे मित्र मैत्रिणी असतातच. कारण आम्हाला तुमचे 5-10 हजार रुपये घेऊन काम थांबवायचं नाही, आम्हाला कामाची गती वाढवायची. त्याच्यामुळे चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा.